नमस्कार, मी स्वामी षडाक्षर. आज आपण बघणार आहोत इथरच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे बाबांनो, ॲरोमॅटिक इथर त्याच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ओके, तर आज आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेत आहोत त्या भागाचं नाव आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. ज्या रिॲक्शन बद्दलची आपल्याला माहिती घ्यायची बाळांनो ते आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय. इथून आपण सुरुवात करू. आपण ॲरोमॅटिक इथरच्या रिॲक्शन बघत आहोत. आपण ॲनिसोल घेणार आहोत, ॲनिसोल. आणि ॲनिसोल हा ॲरोमॅटिक इथर आहे, त्याच्या केमिकल रिॲक्शन्स या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. ओके, बऱ्याच लोकांना माहीत नसतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे तरी नेमकं काय ते पहिल्यांदा सांगतो. बघा, पहिल्यांदा घेऊयात आपण ॲनिसोल. ही बेंझिन रिंग, ह्याला जोडा OCH3. हा इथर आहे, हा आहे ॲरोमॅटिक इथर, नाव आहे ॲनिसोल. आता मी पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगतो बाबांनो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन नेमकं कोणाला म्हणायचं. त्याच्या अगोदर एक वाक्य लक्षात घ्या, इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय. इलेक्ट्रोफाईल म्हणजे अशा प्रकारची स्पेशीज ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या स्पेशीजला इलेक्ट्रोफाईल असं म्हणतात. म्हणजे ही झाली इलेक्ट्रोफाईल, हा झाला तुमचा इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल म्हणजे अशा प्रकारची स्पेशीज ज्या स्पेशीजवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. आता याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल झाला. एकतर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल, चलते हो. मग आता काय हो का, कुठलाही आणि इथला एच आपण समजा रिप्लेस केला, हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला कशानं, इलेक्ट्रोफाईलनं झालं. म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय इलेक्ट्रोफाईल. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय इलेक्ट्रोफाईल इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जर हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होत असेल, विस्थापित होत असेल, विस्थापित होणे म्हणजे रिप्लेस होणे, सबस्टिट्यूट होणे, अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय इलेक्ट्रोफाईल इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, म्हणजे एक कन्सेप्ट क्लिअर झाला. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशाला म्हणतात तुम्हाला कळालं. ती व्याख्या तुमच्यासमोर मी सांगितलेली आहे. एक वाक्य. ठीक आहे. अजून एक महत्त्वाचं वाक्य. आता बघा, हे पुसतो, हे पुसतो, हे पण पुसतो. ठीक आहे. आता मला सांगा, हा कोण आहे तुमचा, ॲनिसोल आहे. हा कोण आहे तुमचा, इथर आहे. हा कोण आहे तुमचा, ॲरोमॅटिक इथर आहे. मग इथं कुठला ग्रुप आहे, अल्कॉक्सी ग्रुप आहे. RO म्हणजे अल्कॉक्सी ग्रुप. हे CH3 म्हणजे R म्हणा की, हे O अल्कॉक्सी ग्रुप आहे. एक लक्षात घ्या, अल्कॉक्सी ग्रुप हा कसा असतो, आर्थो अँड प्यारा डायरेक्टिंग. एक वाक्य नीट लक्षात ठेवा बाबा. अल्कॉक्सी ग्रुप हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल कुठं येईल, आर्थोला येईल किंवा प्याराला येईल. कळलं का. बघा, ही पण आर्थो पोझिशन आहे. इलेक्ट्रोफाईल एक तर इथं येईल किंवा इथं येईल. म्हणजे हा OCH3 अल्कॉक्सी ग्रुप कसला आहे, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल हा कुठं येतो, आर्थो पोझिशनला येतो किंवा पॅरा पोझिशनला येतो. हे एक महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. ओके, आणि अजून एक महत्त्वाचं, हा जो CH3O अल्कॉक्सी ग्रुप आहे हा आहे रिंग ॲक्टिव्हिटी. कसला आहे, रिंग ॲक्टिव्हिटी. बस, रिॲक्शनला सुरुवात करण्याच्या अगोदर ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. नंबर एक, अल्कॉक्सी ग्रुप, इथरमध्ये असलेला अल्कॉक्सी ग्रुप हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. त्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल हा आर्थोला किंवा प्याराला येईल. मेटाला येत नाही. ए बेटा, मेटा को नहीं आता भाई. इलेक्ट्रोफाइल कहाँ पे आता है, आर्थो पे आ सकता है, प्यारा पे आ सकता है, लेकिन मेटा पे कभी नहीं आ सकता, क्योंकि अल्कोक्सी ग्रुप जो है ना वो आर्थो एंड प्यारा डायरेक्टिंग है रे.
म्हणून. आणि अजून एक महत्त्वाचं, अल्कॉक्सी ग्रुप हा कसा आहे, रिंगला ॲक्टिवेट करतोय, ॲक्टिवेट क्रियाशीलता वाढवतोय रिंगची, रिंग ॲक्टिवेटिंग आहे. ठीक आहे, तर आता आपण एका एका रिॲक्शनला सुरुवात करूया. आपण बघत आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि पहिली रिॲक्शन आहे हॅलोजनेशन रिॲक्शन. कुठली? हॅलोजनेशन. ती मी सांगतो. हॅलोजनेशन म्हणजे काय? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. समजा या ठिकाणी हायड्रोजन आहे प्लस, इथे एक्स लिहितो मी, एक्स वरती चार्ज प्लस इलेक्ट्रोफाईल झाला. जर हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजनला रिप्लेस होत असेल, बघा, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम इज कॉल्ड एज हॅलोजनेशन रिॲक्शन. हॅलोजनेशन रिॲक्शन म्हणजे काय? हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजनला रिप्लेस करणे, अशा प्रकारची रिॲक्शन, अशा प्रकारची हा अभिक्रिया, दॅट इज कॉल्ड एज द हॅलोजनेशन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम इज कॉल्ड एज हॅलोजनेशन रिॲक्शन. आता रिॲक्शनला आपण सुरुवात करूया. ह्या सगळ्या गोष्टी मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. तुम्हाला माहीत असलं तरी पण सांगतो, माहीत नसलं तरी मी सांगतो. तुम्ही फक्त व्यवस्थित याचा अभ्यास करा, 100% तुम्हाला कळतं. घरी बसल्या बसल्या सुद्धा शिक्षण लक्षात आलं पाहिजे. प्रत्येकजण क्लास लावू शकत नाहीये आणि क्लास लावायची गरज नाही ना. व्हिडिओ बघा ना माझे बाबा, मोबाईलमध्ये बघा ना तुम्ही व्हिडिओ. नंबर 1 आहे, नंबर 1 कसं, नंबर 1 कसं, नंबर 1. चला पहिली रिॲक्शनला सुरुवात करूयात. पहिल्या रिॲक्शनचं नाव आहे हॅलोजनेशन. कसं? हॅलोजनेशन. हॅलोजनेशन, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन. बघा इथे लिहितो मी हॅलोजनेशन रिॲक्शन. आपल्याला काय करायचं आहे? हॅलोजनेशन. ऐका, नीट ऐका. बघा आपण इथे घेतो मी, ही आपली कोण आहे? बेन्झीन रिंग आहे. इथं काय आहे? OCS3. ठीक आहे, याचं नाव काय? ॲनिसोल. आणि सोल नाव आहे याचं. ह्याचं करू आपण ब्रोमिनेशन. काय करू? ब्रोमिनेशन. Br2 घ्या, Br2. आणि या ठिकाणी घेत असताना ॲसिटिक ॲसिड घ्यायचं, CS3COH सॉल्व्हंट ॲसिटिक ॲसिड घ्यायचं. बघा रिॲक्शन फार सोपी आहे. तुम्हाला माहीत आहे रिॲक्शन कोणती आहे? हॅलोजनेशन. म्हणजे तुम्हाला काय करायचं कळालंय? हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस करावा. हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस करावा. हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस करावा. फार सोपं आहे. हॅलोजनेशन आहे ना. पण लक्षात घ्या OCS3 हा कसला आहे? आर्थो आणि पॅरा डायटिंग आहे. त्याच्यामुळं आर्थोचा H किंवा प्याराचा H, हे खाली थोडंसं, प्याराचा H बघा रिप्लेस करायचं. हे कोणाचं नाव? ॲनिसोल. हायड्रोजन ॲटम रिप्लेस करताना एक काळजी घ्यायचं, तुम्ही हायड्रोजन ॲटम कुठला रिप्लेस करणार आहात? आर्थो किंवा पॅरा. कशानं? ह्या Brनं. हा Br एक तर कुठे येईल? ह्या ठिकाणी येईल किंवा ह्या ठिकाणी. संपलं. म्हणजे ॲनिसोलच्या आर्थो पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा Brनं रिप्लेस होतो. मग आता ज्या ठिकाणी अल्कॉक्सी ग्रुप आहे तिथल्या जवळची आर्थो, मग मेटा आणि मग पॅरा अशा असतात पोझिशन. आणि मग या ठिकाणी एक प्रॉडक्ट येण्याच्या ऐवजी 2 प्रॉडक्ट येतात. येणारा इलेक्ट्रोफाईल म्हणजे Br+ हा इलेक्ट्रोफाईल आहे. Br+ इज अ इलेक्ट्रोफाईल आणि तो कुठे येईल? एक तर आर्थोला येईल किंवा पॅराला येईल. अशा 2 पॉसिबिलिटी. ठीक आहे. आता बघा आपण काय करू? हो का, या ठिकाणी 2 प्रॉडक्ट येतील. आर्थोचा H हा Brनं रिप्लेस होईल किंवा पॅराचा H हा Brनं रिप्लेस होईल. आणि अशा प्रकारे एक प्रॉडक्ट तयार व्हायच्या ऐवजी 2 प्रॉडक्ट मिळतात. हा OCS3 हा कुठे येईल? Br हिथं येईल किंवा Br कुठे येईल? या ठिकाणी. सिंपल. बघा म्हणजे आर्थो पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा Br+ म्हणजे इलेक्ट्रोफाईलला रिप्लेस होतो. आणि असे 2 प्रॉडक्ट मिळतात. ह्याचं नाव आहे आर्थो ब्रोमो ॲनिसोल आणि ह्याचं नाव आहे प्यारा ब्रोमो ॲनिसोल. संपलं. अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन आहे. अतिशय सोपी रिॲक्शन आहे. तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. ओके, अशा प्रकारची आपली ही पहिली रिॲक्शन हॅलोजनेशन
दोन प्रोडक्ट येतात, एक प्रोडक्ट आर्थो, एक प्रोडक्ट पॅरा. कारण हा जो OCH3 ग्रुप आहे तो आर्थो आणि पॅरा रायटिंग आहे. अजून एक महत्त्वाचं वाक्य, OCH3 हा रिंग ॲक्टिव्हेटिंग ग्रुप आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी अनहायड्रस AlCl3 लागत नाही. अनहायड्रस AlCl3 हा कॅटालिस्ट लागत नाही. अनहायड्रस AlCl3 हा कैटालिस्ट लगता नहीं बाबा इधर. क्यों नहीं लगता रे? क्योंकि वहां पे जो OR है, OCH3 है, अल्कोक्सी ग्रुप है और रिंग एक्टिवेटिंग है, इसीलिए यहां पे कैटालिस्ट की जरूरत नहीं है. समझे क्या नहीं समझे? हाँ, तर पुढच्या रिएक्शन आपण सुरुवात करू. लिहून घ्या. नेक्स्ट रिएक्शन आहे आपली फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन. त्याच्यामध्ये पुन्हा दोन भाग आहेत, अल्कायलेशन, असायलेशन. त्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. फ्रीडल क्राफ्ट, अल्कायलेशन आणि असायलेशन. बघा, सुरुवातीला सांगतो मग सुरुवात करतो. पहिलं वाक्य, अल्कायलेशन म्हणजे काय बघा. जर हायड्रोजनचा ॲटम हा अल्किल ग्रुपनं रिप्लेस होत असेल, अल्किल आर लिहितो मी. बघा, जर हायड्रोजनचा ॲटम अल्किल ग्रुपनं रिप्लेस होत असेल, दॅट इज कॉल्ड एज अल्कायलेशन रिॲक्शन. आणि अल्कायलेशन करण्यासाठी वापरतात अल्किल हलाइड RX. पहिलं वाक्य, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय अल्किल ग्रुप इज कॉल्ड एज अल्कायलेशन रिॲक्शन. आणि अल्कायलेशन रिॲक्शन करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? अल्किल हलाइड. अल्किल हलाइड, अरे बोलो बोलो, अल्किल हलाइड, अरे बार बार बोलो, अल्किल हलाइड, अरे प्यार से बोलो, अल्किल हलाइड, अरे बार बार बोलो, अल्किल हलाइड, अरे बार बार बोलो, अल्किल हलाइड. चला, हो का, हायड्रोजनचा आयटम जर असाइल ग्रुपनं रिप्लेस होत असेल, हा कुठला ग्रुप आहे? असाइल ग्रुप आहे. बघा, जर हायड्रोजनचा आयटम हा असाइल ग्रुप रिप्लेस होत असेल, if hydrogen atom is replaced by acyl group, that reaction is called as acylation. आणि acylation करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? असाइल क्लोराइड, ऍसिड क्लोराइड वापरतो किंवा ऍसिड अनहायड्राइड. ऍसिड क्लोराइड किंवा ऍसिड अनहायड्राइडचा वापर करून असायलेशन केलं जातं. ऍसिड क्लोराइड किंवा ऍसिड अनहायड्राइडचा वापर करून असायलेशन केलं जातं. कसे रे? सांगा. ऍसिड क्लोराइड किंवा ऍसिड अनहायड्राइडचा वापर करून असायलेशन केलं जातं. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायच्या. आपण डायरेक्ट सुरुवात करूया. फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन, इथे लिहितो मी नाव, फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन दोन भाग आहेत. पहिला आहे अल्कायलेशन, अल्कायलेशन, ठीक आहे, आणि दुसरा भाग असायलेशन. दोन्ही पण सांगतो. पहिल्या भागाला आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा पहिल्या भागाचं नाव आहे अल्कायलेशन, फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन. बघा, हे बेंझिनला बेंझिन घेऊ आपण. हा OCH3 म्हणजे ॲनिसोल आहे. प्लस काय घेतं आपल्याला? अल्किल हलाइड. उदाहरण घेतलं मिथिल क्लोराइड, उदाहरण घेतलं मिथिल क्लोराइड, उदाहरण घेतलं मिथिल क्लोराइड. ही रिॲक्शन होते इन द प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. ठीक आहे, बघा, ही पोझिशन आर्थो आहे, ही पोझिशन पॅरा आहे. आर्थो पोझिशनचा H किंवा पॅरा पोझिशनचा H काय होतो? रिप्लेस होतो. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲट आर्थो पोझिशन ऑन ॲट पॅरा पोझिशन बाय अल्किल ग्रुप, म्हणजे हा CH3. हा एक तर इथे येईल किंवा इथे येईल. संपलं. CH3 एक तर इथे येईल किंवा इथे येईल. असे दोन प्रोडक्ट मिळतील, एक आर्थो प्रोडक्ट, एक पॅरा प्रोडक्ट. या ठिकाणी तुम्ही जेव्हा ॲनिसोलचं अल्कायलेशन करतो तेव्हा त्या ठिकाणी प्रोडक्ट दोन मिळतात. एक प्रोडक्ट हा आर्थो असतो, एक प्रोडक्ट हा पॅरा असतो. आता बघा, हा कोण आहे? OCH3. इथं येईल CH3 आहे का, प्लस प्लस इथं काय येईल? OCH3 आणि इथं काय येईल? CH3. ह्याचा आता हे आर्थोमिथॉक्सी टुलिन. CH3 म्हणजे टुलिन, आर्थोमिथॉक्सी टुलिन स्पेशल नाव आहे. इथं पॅरा मिथॉक्सी टुलिन असं नाव या ठिकाणी. आणि हा तुमचा जो आहे ह्याचं नाव आहे ॲनिसोल. ही अशी पहिली अभिक्रिया. दुसरी करू आपण असायलेशन. इथंच करू आपण लगेच असायलेशन. हां,
असायलेशन मध्ये काय होईल? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन आयटम बाय असाइल ग्रुप. असायलेशन कसं होतं तुमच्या समोर लिहितो थोडक्यात. हे बघा, बेंझिन रिंगला बेंझिन रिंग OCH3 आहे का, प्लस काय घ्यायचं आपल्याला CH3 C डबल बॉन्ड OCl इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. बघा, आर्थो पोझिशनचा H किंवा पॅरा पोझिशनचा H काय होईल? रिप्लेस होईल. कशानं? ह्या असाइल ग्रुपनं. हा एक तर इथं येईल किंवा इथं येईल. संपलं. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲट आर्थो पोझिशन और पॅरा पोझिशन बाय असाइल ग्रुप, दॅट इज असायलेशन रिॲक्शन. एक प्रोडक्ट येईल आर्थो, एक प्रोडक्ट येईल पॅरा. अशा प्रकारे या ठिकाणी एक प्रोडक्ट तयार होण्याच्या ऐवजी 2 प्रोडक्ट मिळतील. एक येईल आर्थो, एक येईल पॅरा. बघा, OCH3 इथं काय C डबल बॉन्ड CH3 प्लस इथं काय CH3, इथं काय C डबल बॉन्ड CH3. बघा, आर्थोमिथॉक्सी ॲसिटोफिनोन नावायचं. आर्थोमिथॉक्सी ॲसिटोफिनोन आणि याचं नाव आहे पॅरामिथॉक्सी ॲसिटोफिनोन. बस अशा प्रकारे या ठिकाणी अल्कायलेशन आणि असायलेशन, फ्रिडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन, फ्रिडल-क्राफ्ट्स असायलेशन, तुमच्या ॲनिसोलच्या आर्थो किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन आयटम हा अल्किल ग्रुपनं रिप्लेस होतो अल्कायलेशन रिॲक्शनमध्ये, असाइल ग्रुपनं रिप्लेस होतो असायलेशन रिॲक्शनमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.